दोन्ही बाजूने जर संमती झाली आणि एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत बीजेपी प्रणित सरकारमध्ये आहोत. त्यामुळे NDA मध्ये सुद्धा आता याचं काय करायचं मग. काही वेळेला वर्तमानपत्र येतं की NDAचा आमचा संबंध नाही, आम्ही MND मध्ये जाणार नाही वगैरे वगैरे. मग आम्ही सरकारमध्ये बाहेर पडायचं असं काही ठरलं होतं का. उलट सुलट अशा प्रकारचे मला असं वाटतं की बातम्या येऊ नये, चर्चा होऊ नये, शांततेनं जे आहे शांत राहावं, काही दिवस जाऊ द्यावं आणि मग जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा करावी. आणि चर्चा करत असताना साहजिकच आहे ज्या सरकारमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये आम्ही काम करतो त्यांना सुद्धा विश्वासात घ्यावंच लागेल. ते स्वतः मुख्यमंत्री म्हणाले. साहेब, अजितदादा होते तोपर्यंत शरद पवार पक्षामधनं कोणी विलिनीकरणासंदर्भात बोलत नव्हतं. त्यांच्या निधनानंतर जवळपास सर्वच नेते विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली. अगदी 14 तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती. 14 तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य येत आहे. मला काही कल्पना नाही. प्रत्येकजण आपल्या मताने काही काही बोलतो. काय आता मी तर फार पूर्वीच म्हणालो जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार का एकत्र येऊ शकतात. तो काय अटी शर्ती, कुठली परिस्थिती, काय परिस्थिती, तिकडे ठाकरे यांना काही बंधनं नाही. इथे थोडंसं जे आहे ते BJP आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकावंच लागेल ना आम्हाला. जितेंद्र आव्हाड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकरींनी स्पष्ट सांगितले की त्याच अध्यक्ष होतील. काय हरकत नाही. म्हणजे आमचं काय उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याची सुद्धा एक मोठंच ऑपरेटिव्ह म्हणजे एक ठरलं फॉर्मॅलिटी आहे. सर्व प्रांताचे जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घ्या, तो घेऊ. लोकांचं ते मत असेल तसंही होईल. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की विलिनीकरणाचा जो मुद्दा होता तो अजितदादांनी त्याच्यासाठीचा पुढाकार घेतलेला होता, मात्र आता मला काही बोलायचं नाही, शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं होतं असं जितेंद्र आव्हाड दावा करताय. ठीक आहे. आता प्रत्येकजण दावा करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत. आता मी तर ते काय ऐकलेल्या नाहीत ना अजितदादांनी आम्हाला काय सांगितलं. अजितदादांनी आम्हाला कृषी प्रदर्शन आणि ते जे आहे ते 27 तारखेला कदाचित 26 तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवतं. 26 की असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे. इथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे. पण याच्या पुढे आणखीन काय होणार, काय ठरलं हे काय आम्ही माहीत नाही. मत म्हणताय की एका चिन्हावरती निवडणूक लढायचं ठरलेलं होतं असं चर्चा झाली. पण तेच सांगताय अशी चर्चा झाली. कारण आता ह्या मागे सुद्धा ते लढलेच ना एकत्रित पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी. असं एकत्र लढू असं काहीतरी चर्चा झाली असं. साहेब, सुरेंद्र पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आल्यानंतर किती शक्यता वाटते तुम्हाला किंवा दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील, त्यासाठी तुमच्या पक्षातून कोणी पुढाकार घेणार आहे? असं आहे की पुढे काय होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये उद्या काय होणार हे काही सांगू शकत नाही. आता हे जे काय चाललं होतं अचानक असं अजितदादाचं काही होईल असं काही वाटलं का आपल्याला. आता काही लोक सुनेत्राताईंबद्दल बोलतात. इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या पदावर प्रमुख बसवलं त्यावेळी काय ती गुंगी गुडिया ती गुंगी गुडिया जी आहे तिने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवले. त्यामुळे आपण सगळ्यांनी जे आम्ही तर ठरवलं की सुनेत्राताईंच्या बरोबर काम करायचं, त्यांना सहकार्य करायचं. त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता पुढे ठरेल सगळे नेते बसून ते होईल. साहेब, सगळ्या लोकांमध्ये, जनतेमध्ये, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पण कार्यकर्त्यांमध्ये एक प्रश्न असा आहे की नेमका धोका असा काय होता राष्ट्रवादीला की ज्याच्यामुळे एवढ्या घाईघाई निर्णय घ्यावा लागला आणि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं? असं मोकळं ठेवून काय फायदा होतो. चर्चाच होत होत्या ना. आता ही तरी 3-4 दिवसांनी झाली. मर्जरची चर्चा तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केली. समोर अजितदादांचं जे आहे त्यांचं काय म्हणतात फ्युनरल सुद्धा झालं नाही.
त्यावेळेला मर्जरची चर्चा तुम्ही सुरू केली, त्यावेळेला तुम्ही कोणी विचार केला ना की नाही आता आपल्याला ही वेळ नाही असं काय बोलायचं, जरा थांबलं पाहिजे. आणि एकूणच ज्या काही गोष्टी आहेत आणि मग कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, काही मीडियामधून सुद्धा काही गोष्टी सोडल्या जातात, पेरल्या जातात. त्यापेक्षा तो विषय बंद केलेला बरा. आणि मला असं वाटतं आम्ही तो योग्य प्रकारे उपमुख्यमंत्री पदाचा विषय योग्य प्रकारे आम्ही बंद केलेला आहे. याचा अर्थ असा निघतोय की विलिनीकरण ची चर्चा सुरू झाली म्हणून आपण तातडीनं न न न न न. असं आहे की प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी बोलायला लागला. कोण याचं नाव घेतो, कोण त्याचं नाव घेतो, कोण ते म्हणजे मुद्दाम सुचवायला लागला मीडियामधून. मग तुमचं नाव, माझं नाव नाही म्हणून मी गप्प बसतो. माझं नाव अजिबात घ्यायचं